LPG सिलेंडरचा पुरवठा होत नाही याचा परिणाम जो आहे तो आता दूरपर्यंत दिसायला लागलेला आहे। फार्मा इंडस्ट्रीवर याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आहे। आपण सध्या आर्को लाईफ सायन्स या फार्मा इंडस्ट्रीमध्ये आहो आणि ही हिंगणा MIDC मध्ये ही इंडस्ट्री आहे। या ठिकाणी जर काय नेमका परिणाम आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत अग्रवालजी आहेत। सर काय सांगाल, LPG तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। तुमच्या फॅक्टरीमध्ये काय काय बनते आणि LPG कशासाठी आवश्यक आहे? आमच्या फॅक्टरीमध्ये लाईफ सेविंग ड्रग बनते। त्याचे दोन फॉर्म असतात, एक तर ॲम्पूल्स म्हणतात आणि दुसरं वायल्स। तर ॲम्पूल्स बनवण्यासाठी LPGचा रिक्वायरमेंट फार मोठ्या प्रमाणात असतो। त्याच्याशिवाय ॲम्पूल ते बनवू शकत नाही विदाऊट LPG, कारण की हे जे ॲम्पूल असतात त्याचे टीप जे आहे ते सीलिंग करण्यासाठी LPG गॅस लागते आणि याच्यात औषध भरल्यानंतर ते गॅसवर गरम होतात आणि गरम होऊन त्याला प्लंज केल्या जाते, त्याच्यामुळे त्याची सीलिंग होते। आणि हेच बनत नसल्यामुळे आमच्या कंपनीचा 70% जो कॅपॅसिटी आहे ते आता स्थगित आहे। त्याच्यामुळे फायनान्शियल लॉस तो होतोच आहे। आणि त्याचप्रमाणे आमच्या इंडस्ट्रीमध्ये जे आम्ही गव्हर्मेंट सप्लायमध्ये आणि हॉस्पिटल सप्लायमध्ये जे मटेरियल लागते ते सप्लाय करू शकत नाही। त्याच्यामुळे आम्हाला गव्हर्मेंट सप्लायमध्ये पेनॉल्टी पण लागतील आणि त्यांना आम्ही तसं पत्र दिलं आहे, पण ते कन्सिडर करतील किंवा नाही हे माहीत नाही। आम्ही मग इंडियाच्या 7-8 स्टेटमध्ये सप्लाय करतो, गुजरात, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर तेलंगणा, तामिळनाडू आणि केरला आणि UP। आणि त्याच्यामुळे आमची कॅपॅसिटी पण कमी कॅपॅसिटीमध्ये आम्ही काम करत आहे। आणि LPGचा पुरवठा नसल्यामुळे आम्ही लाईफ सेविंग ड्रग वेळेवर सप्लाय करू शकणार नाही। आणि आमच्याकडे जे ड्रग बनतात ते किडनीवर काम करणारे, त्याच्या हार्टवर काम करणारे, त्याच्या व्यतिरिक्त ॲसिडिटीवर काम करणारे, ॲनिमियावर काम करणारे सगळे लाईफ सेविंग ड्रग आहे। आणि नक्कीच आपल्यासोबत यश अग्रवालसुद्धा आहे। यश, काय सांगाल, तुमच्याकडे किती प्रोडक्शन होतं ॲम्पूल्सचं आणि आता किती बंद झाले? आमच्याकडे प्रोडक्शन कॅपॅसिटी म्हटल्यानंतर रोजचे 1 लाख युनिट्स मॅन्युफॅक्चर्ड होतात, पण LPGचा पुरवठा भेटल्या नाहीमुळे आम्हाला तो एक सेक्शन जे आहे ते बंद ठेवावं लागत आहे। आणि त्याच्यामुळे आमचा जो कॅपॅसिटीचा परिणाम आहे ते तुम्हाला सांगू शकतो की आता 1 लाख युनिट आहे ते गव्हर्मेंट सप्लाय आणि पब्लिक हेल्थला ते भेटू शकत नाही। याचा किती परिणाम होऊ शकतो, म्हणजे लोकांच्या जीवनावर किती मोठा परिणाम? आता काय आहे की हे सगळे जे ड्रग्ज आहेत ते ICUला लागणारे ड्रग्ज आहेत, तर त्याचा जीवनाचा परिणाम आता नेमकं सांगण्यापेक्षा तर ते सगळ्यांनाच माहीत असते की औषधी वेळेवर नाही भेटण्याचा परिणाम काय होईल। एकीकडे LPGचा पुरवठा होत नाही त्याच्यामुळे तुमचा परिणाम झालेलाच आहे, पण आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर काही बाहेरून येणारे ड्रग्स किंवा इतर साहित्य त्याचासुद्धा परिणाम होतो आहे। ह्याच्यामध्ये थोडेसे डिलेज आणि हे होत आहे, कारण की शिपिंग लाईन्स वगैरे डिस्टर्ब झालेले आहेत आणि बाकी पॅकेजिंग इंडस्ट्रीलाही त्याचा परिणाम झालेला आहे। त्याच्यामुळे त्यांना पेपरचा पुरवठा भेटत नाही। प्लास्टिकचा दाणा रिलायन्सकडनं ते खूप शॉर्टमध्ये येत आहे आणि महाग झालेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला कॉस्टिंगलाही थोडंसं परिणाम होत आहेत। काही ड्रग्स किंवा काही वस्तू या तुम्हाला बाहेरून मागवावं लागतं? नाही, आमचं काही रॉ मटेरियल येतं बाहेरून, पण त्याच्यासाठी काही खूप जास्त परिणाम आता सध्यात बघायला भेटला नाही। पण इंडस्ट्रीवर परिणाम मोठ्या प्रमाणात झालेला आहे। ते तर आहे, सगळ्याच इंडस्ट्रीवर काही ना काही तर परिणाम होतोच त्याचा। नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर औषध हे अतिशय महत्त्वाचं आहे, जीवनावश्यक आहे आणि अशामध्ये या इंडस्ट्रीवर परिणाम झालेला आहे। जवळपास 1 लाख ॲम्पूल्स या ठिकाणी बनत होते, मात्र त्याचं प्रोडक्शन त्यांना LPGचा पुरवठा होत नसल्याने बंद करावं लागलं। याचा परिणाम जे आहे ते मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन साईसह सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।